हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची अंत स्वरूपी विराली श्रीराम, जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करते। परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन करते। परम आदरणीय सुनील काका यांना साष्टांग वंदन करते। नीलाताई त्या श्रुती पठण करतात आणि गीतेचं पठण करवून घेतात अत्यंत सुंदर अशा पद्धतीने। नीलाताईंना सुद्धा साष्टांग वंदन करते। आजच्या पठण करणाऱ्या आनंदाताई अतिशय सुंदर अशा आपल्या आवाजामध्ये त्यांनी आम्हाला सुरेल आवाजामध्ये गीता पठण सगळ्यांना ऐकून आणि अत्यंत श्रवणीय असं होतं। त्यांना सुद्धा मी साष्टांग वंदन करते। आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान आपल्याला सुद्धा साष्टांग नमस्कार करते। तर ते आपण जगदीश मूर्ती तेवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपण कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय आपला श्रीमद भगवद्गीता, त्या अंतर्गत आपला 4था अध्याय सुरू आहे। 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा आपले साधारण 23 पर्यंतचे श्लोक झालेले आहे। श्लोकाचा विचार चिंतन केलेला आहे। गीता स्वाध्याय मंच सूत्रात्मक अभ्यास कधीच विसरायचं नाही। तिचा सविस्तर अभ्यास झालेला आहे आणि आता सूत्रात्मक अभ्यास करतो आहे, म्हणजे त्याचा स्वाध्याय होईल आणि ती गीता आमच्या जीवनामध्ये सहज प्रवेश करेल। त्यासाठी सूत्रात्मक अभ्यास करतोय आणि प्रत्येक श्लोकामध्ये सूत्र काय हे लक्षात घेतो आहे आणि त्या सूत्राप्रमाणे आपण विवेचन करतो आहे की सांख्य कर्मयोगी जे आहेत, सांख्य कर्मयोगीचे लक्षण 9 ते 10 तू त्याच्यानंतर झोपली का? आता आवाजच नव्हता, खूप बारीक केला। अच्छा, झोपून गेले मग घेऊन गेली इकडं। श्लोक क्रमांक सांग ना। एक मिनिट, थोडं कोणाचं तरी म्यूट आहे ना, तेवढं मी काढते, त्यांना बंद करते। ते मी काढलेलं आहे। मीनाताई मारावर अनम्यूट होत्या। आपण 23 श्लोकांपर्यंत आलेलो आहे। सांख्य कर्मयोगांची लक्षणं आपण मागे बघितली आणि आज आपण यज्ञाचे प्रकार पाहणार आहोत। श्लोक क्रमांक 24 ते श्लोक क्रमांक 31 इथपर्यंतचा आज आपला चिंतनाचा विषय आहे। तत्पूर्वी बघू की सांख्य कर्मयोगी जे आहेत त्यांची लक्षणं, ते कर्म करून अकर्ता असतात, म्हणून मग त्यांना ते पाप लागत नाही। कर्म करून सुद्धा
ते बद्ध होत नाही आणि त्यामुळे त्यांचे सगळ्या कर्मांचा समूळ विलय होतो. हे सगळ्याचा आपण सविस्तर विचार केलेला आहे. आणि असा जो सांख्य कर्मयोगी आहे, त्या सांख्ययोग तो कोणत्याच कर्माने बांधल्या जात नाही. त्याची सगळी कर्म ही यज्ञमय असल्याने ती सर्व ब्रह्मरूप असतात. मग आता इथे भगवंतांनी आम्हाला सांगितलं की यज्ञमय कर्म त्यांनी केलेली आहे. तर मग यज्ञ म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे की नाही. यज्ञमय कर्म जर झालेली आहे तर मग यज्ञ म्हणजे काय. आणि म्हणून या अध्यायामध्ये आम्हाला भगवंतांनी काही यज्ञ सांगितलेले आहे. त्या यज्ञाची आपण आज थोडी माहिती घेऊ. आणि मग हा सांख्य कर्मयोगी जो ब्रह्मयज्ञ करतो तो कशा पद्धतीने करतो, त्याच प्रत्येक कर्म यज्ञमय कसं असतं याचा विचार करू. म्हणून जो साधक आहे हा ब्रह्मयज्ञ करणारा, याचा विचार आपण म्हणजे 24व्या श्लोकाचा विचार आपण नंतर करणार आहोत. पण 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 31 यामध्ये ज्या पद्धतीची कर्म दिलेली आहे त्या कर्माचा आधी आपण गोषवारा निश्चितपणे घेऊ. पण सगळे यज्ञ जरी सांगितलं असतील या अध्यायामध्ये, परंतु ती सगळी यज्ञ आम्हाला केलीच पाहिजे असं काही बंधन नाही. आणि एकानंतर एक यज्ञ, यानंतर तो यज्ञ असा क्रम पण याच्यामध्ये नाही. लक्षात घ्या, फक्त कर्मयोगाची जी कर्म आहे ती यज्ञमय कशी असतात हे आम्हाला समजून घेण्यासाठी या कर्मांचा आम्ही अभ्यास करतो आहे. पण प्रत्येकाने आपापल्या पिंडाप्रमाणे, संप्रदायाप्रमाणे आणि श्री गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे ज्याचा त्याचा यज्ञ वेगळा असतो हे पक्क लक्षात घ्यायचंय. आणि ते सगळे यज्ञ करण्याची क्षमता माझी नसते, आपली नसते. असा पिंड सुद्धा आपला नसतो, असा पिंड पण आपला नसतो. पिंडाप्रमाणे हे यज्ञ आम्हाला करावे लागतात. जसं आमचा पिंड आहे तसा आम्हाला ते यज्ञ करावे लागतात. म्हणून परमार्थामध्ये या पिंडाला खूप महत्व आहे. हे पिंडाचं महत्व आम्ही लक्षात नाही घेतलं तर मग तो करतो म्हणून आम्ही करा, त्यांनी दत्तयाग केला म्हणून आम्ही पण दत्तयाग करायला पाहिजे, त्यांना दत्तयागातून अशा पद्धतीने फळं मिळाली आम्हाला पण फळं मिळतील, अशा पद्धतीने आम्ही विचार करतो. पण यज्ञ आम्हाला कशासाठी करायचा आहे याचा आपल्याला विसर पडत असतो. यज्ञ आम्ही भौतिक सुखासाठी, लौकिक सुखासाठी हे करत सगळा करतो, इकडेच आमचा कल असतो. म्हणून मग यज्ञावर यज्ञ, यज्ञावर यज्ञ आम्ही करत असतो. परंतु गीतेमध्ये सांगितलेले जे यज्ञ आहे ते सुद्धा आपापल्या पिंडाप्रमाणे आपण त्यातला निवडावा. श्री गुरूंनी आपल्या पिंडाप्रमाणे आपण निवडण्यापेक्षा श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही करावं. श्री गुरूंनी आम्हाला जो यज्ञ दिलाय तोच आम्ही पार पाडावा. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्याचमुळे आम्हाला यश येणार आहे. आमच्या मनाने करून आम्हाला यश येणार नाही. म्हणून त्यांनी जर दत्तयाग केला असेल तर आम्ही पण दत्तयाग करायला पाहिजे, असं कोणतंही बंधन आम्हाला टाकलेलं नाही, शास्त्राने टाकलेलं नाही. पण श्री गुरूंनी सांगितलेलं जे आहे ते आम्ही यज्ञावत करावं, अत्यंत नियमित आणि सातत्याने करावं. हा आग्रह मात्र निश्चितपणे भगवंताचा आणि शास्त्राचा आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये जे पिंड असतात, एक भावनात्मक पिंड असतो, एक बुद्धिप्रधान पिंड असतो, एक निग्रह प्रधान पिंड असतो. निग्रह म्हणजे हट्ट. 3 पिंड असतं आणि या 3 पिंडाच्या प्रमाणे आमचा पिंड कोणता आहे हा मी ओळखावा आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं साधन करावं. आम्ही जर का भावनात्मक पिंडाचं असतो, भावना जर आमचं प्रधान लक्षण आमचं भावना असेल, आमचा मूळचा स्वभाव अत्यंत भावना प्रधान जर असेल तर आम्ही तिथे प्रेम लक्षणा भक्तीला ती अनुकूल असते.
आणि ती प्रेमलक्षणा भक्ती आम्ही करावी. आमचा पिंड जर ज्ञानाचा बुद्धिप्रधान असेल, बुद्धीवर आमचा विश्वास आहे, तर त्या ठिकाणी ज्ञानलक्षणा भक्ती करावी. आणि निग्रह प्रधान जर आमचा पिंड असेल, आपला पिंड जर निग्रह प्रधान असेल, म्हणजे हट्ट, म्हणजे आग्रह, प्रत्येक गोष्टीचा आग्रह केल्याशिवाय मी राहत नाही. प्रत्येकाला तो आग्रह करत असतो की माझ्या मनासारखं झालं पाहिजे, हे असं म्हणजे असं झालं पाहिजे. असा निग्रह प्रधान जर आमचं पिंड असेल, तर आम्ही त्या ठिकाणी अष्टांग योगाची साधना जर केली तर तिथे ती लवकर फळते. भावनिक पिंडाला प्रेम लक्षणा भक्ती लवकर फळते आणि बुद्धिप्रधान पिंडाला ज्ञान प्रधान जी आहे भक्ती ती लवकर फळते. असा आपापल्या पिंडाप्रमाणे आपण निश्चितपणे साधना करायची. सगळी यज्ञ गीतेमध्ये जे आता आम्हाला 7-8 यज्ञ आपण करणारा अभ्यास, हे सगळे यज्ञ जर आम्ही करण्याचा प्रयत्न करू तर ती गोष्ट अजिबात शक्य नाही, बिलकुल शक्य नाही. मग कशासाठी भगवंतांनी हे सगळे यज्ञ दिलेले आहेत? तर आपापला पिंड ओळखायचा, त्याप्रमाणे त्यातला एक यज्ञ आम्ही करायचा आणि तो कुठपर्यंत न्यायचा? तो यज्ञ तो आम्ही पूर्णपणे यज्ञ ब्रह्मयज्ञापर्यंत न्यायचा. सांख्य कर्मयोगीचा जो यज्ञ आहे, ब्रह्मार्पण ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, इथपर्यंत आम्हाला आमचा अधिकार वाढवत न्यायचा तो यज्ञ करून. हे लक्षात घ्या. नवविधा भक्ती समर्थांनी जी सांगितली त्या नवविधा भक्तींचे आमचं असंच आहे. नवविधा भक्ती मधल्या आम्ही 9 भक्ती करायला जातो आणि फसतो. एकही भक्ती आम्हाला जमत नाही. मग आज आपण ही करू, उद्या ती करू, परवा ती करू. कोणतीही एक भक्ती आपल्या पिंडाप्रमाणे आपल्याला करायची, पण ती भक्ती कुठपर्यंत गेली पाहिजे? आत्मनिवेदन भक्तीपर्यंत गेली पाहिजे. 9वी भक्ती आत्मनिवेदन सांगितलीये, त्याचा अर्थ असा आहे की श्रवण भक्ती सुद्धा आत्मनिवेदन पर्यंत गेली पाहिजे. अर्चन भक्ती सुद्धा आत्मनिवेदन पर्यंत गेली पाहिजे. म्हणून आत्मनिवेदन भक्ती काय आहे हे आम्हाला 9व्या भक्तीमध्ये सांगितलेले आहे. पण प्रत्येक भक्ती माझी आत्मनिवेदन पर्यंत पोहोचली आहे. आपल्या पिंडाप्रमाणे आपण एक भक्ती निवडावी आणि ती आत्मनिवेदन पर्यंत नेऊन पोचवावी. हा जसा त्या नवविधा भक्तीचा उद्देश आहे. ह्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या तर आपल्याला व्यवस्थितपणे साधन करता येतो. नाही तर मग 9 भक्ती सांगितले, मग मी 9 भक्ती करणार आणि तसंच याच्यात जे जे यज्ञ सांगितले गीतेमध्ये ते सगळे आम्ही यज्ञ करणार. तर प्रत्येक यज्ञाला एक एक तप द्यावं लागतं आणि ही गोष्ट आमच्या मर्यादित आयुष्यामध्ये अतिशय कठीण आहे. मर्यादित आयुष्यामध्ये ही गोष्ट अतिशय कठीण आहे. इतकी यज्ञाची सामुग्री मिळणं पण कठीण आहे. आणि यज्ञाची आतच आहे, पण आत असून सुद्धा ती आम्हाला उपलब्ध होत नाही. अपाने जिहती प्राणा, म्हणजे एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की अपान प्राण हे सगळं आतच आहे आणि ही पण यज्ञाची एक प्रकारची आहुती आहे. प्राणाचं अपानाचं प्राणामध्ये हवन करायचंय, पण ही गोष्ट उपलब्ध असून सुद्धा ही आम्हाला ती शक्य होईल असं खात्रीने सांगता येणार नाही. म्हणून सगळे यज्ञ करण्याचा जर आम्ही प्रयत्न केला तर ही अतिशय कठीण गोष्ट आहे. अतिशय कठीण गोष्ट आहे. म्हणून सगळे यज्ञ समजून घ्यायचे. आपल्या पिंडाप्रमाणे आपण एक यज्ञ करायचा नक्की आणि तो यज्ञ कुठपर्यंत न्यायचा? सांख्य कर्मयोग सिद्ध होईपर्यंत तो यज्ञ घेऊन जायचा. जशी भक्ती कोणतीही एक करा, ती आत्मनिवेदन पर्यंत गेलीच पाहिजे. तसा कोणताही एक यज्ञ आपण निवडायचा आपल्या पिंडाप्रमाणे आणि सगळ्यात चांगलं श्री गुरूंना ही जाण छान असते. कोणाचा पिंड कसा आहे त्याप्रमाणे ते आपल्याला देतच असतात. बस
ते साधन आम्ही तिथपर्यंत घेऊन जायचं, आत्मनिवेदनापर्यंत, ऐक्यापर्यंत घेऊन जायचं. ब्रह्मार्पण ब्रह्मवी ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम, इथपर्यंत आम्ही तो यज्ञ घेऊन जायचा. मग आता या ठिकाणी कोणते कोणते यज्ञ सांगितलेले आहेत, तर 25वा श्लोक बघा. 24व्या श्लोकावरचं विवरण सगळ्यात शेवटी होणार आहे, कारण तो सगळ्यात महत्वाचा असा यज्ञ आहे आणि तो आम्हाला करायचा आहे. तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे. कळस आहे तो कळस. मग तत्पूर्वीचे जे आहेत कोणते यज्ञ सांगितले गीतेने याच्यामध्ये, तर सगळ्यात पहिले सांगितले की 25व्या श्लोकामध्ये त्यांनी देवपूजा रूप यज्ञ सांगितलेला आहे. देवपूजा रूप यज्ञ म्हणजे पूजेची सगळी जी सामुग्री आहे, देवपूजा, ही देवपूजा आमची यज्ञासारखी व्हायला हवी. देवपूजा यज्ञासारखी व्हायला हवी म्हणजे काय? पूजा आपण करतो. पूजा करतो म्हणजे नेमकं काय करतो? काहीतरी खुडबुड करतो तिथे पूजेच्या नावाखाली आणि एकदाची पूजा झाली म्हणतात, एकदाची. याला यज्ञाचं स्वरूप येईल का? नाही. यज्ञामध्ये काय असतं? यज्ञामध्ये हवन असतो. हवन करायचं असतं म्हणजे काय असतं? हवन करायचं असतं म्हणजे अर्पण करायचं असतं अग्निदेवतेला. त्या आहुती अर्पण करायच्या असतात. तो भाव असतो यज्ञाचा. आणि एकदा अर्पण केल्यानंतर आम्हाला त्या यज्ञातून प्रसाद मिळत असतो. त्या आहुती परत मिळत नसतात, तर तो प्रसाद मिळत असतो. म्हणून हवन म्हणजे अर्पण करणे, पूजा. आम्ही देवपूजा हा यज्ञ केव्हा होईल? त्यावेळेला आम्ही पूजा करताना भगवंताला अर्पण करणं हा भाव आमचा राहील त्यावेळेला. मग आता अर्पण काय करायचं नेमकं? यांत्रिकता नको. पूजेमध्ये यांत्रिकता येता कामा नये. आणि बहुतांश आमच्याकडून पूजेमध्ये यांत्रिकता येते. पूजेमध्ये आमच्याकडून यांत्रिकता येतेच. नेहमी एक उदाहरण सांगते मी, देवघरामध्ये देवाची पूजा केलेली आहे, एक विचार त्याच्या मागचा. अर्पण करणे हा थोडासा बाजूला ठेवते मुद्दा, पण पूजा कशासाठी करायची? तो यज्ञ कशा पद्धतीने होईल? तर देवघरात पूजा करतो, प्रत्यक्ष देवाच्या मूर्ती आपण घेतो, त्यांना स्नान घालतो, पंचामृतांनी स्नान घालतो, सगळे उपचार आम्ही करतो, षोडशोपचारी पूजा करतो. पण ते करत असताना ही मूर्ती नसून प्रत्यक्ष चैतन्य रूप आहे, ही मूर्ती चैतन्यमय आहे, हा विचार तिथे दृढ होण्यासाठी षोडशोपचारी पूजा. जशी आम्ही आमच्यामध्ये चैतन्य आहे आणि आम्ही आमच्या देहाची ज्या पद्धतीने संपूर्णपणे यथासांग व्यवस्था लावतो, व्यवस्थित आम्ही जसं त्या देहाला ठेवतो, त्याप्रमाणे भगवंत प्रत्यक्ष माझ्या समोर आहे चैतन्य रूप, आणि म्हणून आपण त्यांची यथासांग षोडशोपचारे पूजा करतो. आता पूजा झाल्यानंतर आम्ही पूजेच्या खोलीतून बाहेर येतो किंवा देवाचं त्या स्थानापासून बाहेर येतो. आजकाल खोली राहिली नाही, स्थान राहिलं तेवढं. ज्यावेळेला आम्ही बाहेर येतो त्यावेळेला घरामध्ये वावरताना आता जे चैतन्य मी मूर्तीत बघितलं आतापर्यंत पूजेच्या निमित्ताने, ते मी आता सगळ्या घरामधल्या व्यक्तींमध्ये बघायला सुरुवात करायची. चैतन्य तेच चैतन्य आहे, तेच माझ्यामध्ये आहे, तेच चैतन्य मी आहे. मग माझा प्रत्येकाशी घरामध्ये व्यवहार कसा होईल? हो, जसा व्यवहार माझ्याशी अत्यंत प्रेमाने होतो की नाही, माझा माझ्याशी व्यवहार अत्यंत प्रेमाने होतो की नाही, कितीही शरीर खराब झालं असलं तरी बाकीचे लोक मला हिडीस पिडीस करतात, पण मी स्वतःला कधी हिडीस पिडीस आम्ही करतो का? कधी कधी करत नाही. अत्यंत प्रेमानेच त्याला खाऊ घालतो, अरे बाबा लवकर दुरुस्त हो. जेवढ्या प्रेमाने माझ्याशी मी व्यवहार, आपण आपल्याशी व्यवहार करतो, तेवढ्याच प्रेमाने आपण घरातल्या प्रत्येकाशी आमचं तो व्यवहार होईल. कारण तो आणि मी एकच आहे. तेच चैतन्य जे मूर्तीमध्ये चैतन्य आतापर्यंत मी बघितलं, माझ्यामध्ये संस्कार करून घेतला, तो मला घरातल्या प्रत्येकात दिसेल. आता घरातून मी आपण बाहेर पडलो,
आम्ही बाहेर पडतो घरातून, बाहेर जगतामध्ये ज्या वेळेला वावरतो त्यावेळेला जगतामधले असणारे सगळे जेवढे काही जीव आहेत त्या सगळ्यांमध्ये तेच चैतन्य आहे. हे आता आम्ही पाहतो, आम्हाला दिसतोच ते. दोनदा त्या चैतन्याचे आम्ही हे केल्यानंतर, इतका सराव केल्यानंतर, 2 ठिकाणी सराव केल्यानंतर तिसऱ्या ठिकाणी जेव्हा जातो तिथे पण तेच जेवढं काही ही सृष्टी दिसते आम्हाला त्या सगळ्यांमध्ये तेच चैतन्य दिसतं. मग जे जे भेटे भूत ते ते जाणीते भगवंत, तोच व्यवहार त्यांच्याशी भगवंत म्हणूनच व्यवहार, अत्यंत सौंदर्यपूर्ण व्यवहार होईल की नाही. पण तरी सुद्धा सर्प विंचू नारायण त्यासी वंदावे दुरून, लक्षात ठेवा, शिवू नये. मूल्य आणि मर्यादा लक्षात घ्यायच्या, निश्चितपणे लक्षात घ्यायच्या. फार अभ्यास हा फार अगदी बारकाईने करायचा असतो. केशराचं माप आहे, गाजराचं नाही. काकांचं आग्रह हा केशराच्या मापाप्रमाणे अभ्यास करायचा. आणि म्हणून आता मला सगळीकडे ज्या वेळेला तेच चैतन्याचा विलास दिसतो, हा सगळा चैतन्याचा विलास आहे आणि चैतन्य रूप माझा हरी आहे, म्हणून भरला घनदाट हरी दिसे. ही दृष्टी प्राप्त होईपर्यंत माझी ती पूजा चालली पाहिजे. ही दृष्टी ज्या वेळेला प्राप्त होईल तेव्हा तो यज्ञ आमचा पूर्ण झालेला असेल, देवपूजा. म्हणून यज्ञाच्या मध्ये हवन करायचं असतं. आता ज्यावेळेला आम्ही चैतन्य पाहतो त्यावेळेला आम्ही आमच्या जीवभावाचं हवन केलेलं आहे, निश्चितपणे केलंय की नाही, अर्पण केलंय की नाही त्याला जीवभाव. तो मी आणि माझं याचं आम्ही हवन केलेलं असतं. म्हणूनच आम्हाला चैतन्य दिसतं. जोपर्यंत मी आणि माझं आम्हाला दिसतो तोपर्यंत चैतन्य स्वरूप दिसत नाही. चैतन्याकडे वृत्ती फिरवणे या नाव भक्ती सतत मी सांगत असते. चैतन्याकडे वृत्ती फिरवायची आहे. मी आणि माझ्या मधली वृत्ती काढायची, ती चैतन्याकडे फिरवायची. सगळीकडे चैतन्य मला दिसलं पाहिजे. तो चैतन्य रूप हरी आहे हा माझा मन निर्णय होतो. आणि मग असं भरला घनदाट हरी, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. आता हा जो देवपूजा आहे, हा यज्ञ, देवपूजा, याला यज्ञाचं स्वरूप आलं. प्रत्यक्ष पूजा करताना तुझंच तुला अर्पण केलं रे बाबा, प्रत्यक्ष करताना तुझंच तुला अर्पण केलं. म्हणून आम्हाला पूजा, काका म्हणतात, काकांचा आग्रह आहे की पूजा आम्हाला एन्जॉय करता आली पाहिजे. एन्जॉय करता आली पाहिजे पूजा. म्हणजे काय एन्जॉय करता आली पाहिजे म्हणजे काय? पूजेमध्ये भगवंताचं अखंड स्मरण राहणं याला पूजा एन्जॉय करणं असं म्हणतात. काका म्हणतात अखंड स्मरण राहावे, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, अखंड स्मरण भगवंताचं राहावं, अखंड अनुसंधान भगवंताचं राहावं, याला पूजा एन्जॉय करणं असं म्हणतात. म्हणून पूजा करताना तुझंच तुला अर्पण करतोय रे. सुंदर फूल आहे, हे सुगंधी फूल आहे, हा गंध कोणामुळे आलाय? तुझ्यामुळे आलेला आहे. तू याच्यामध्ये आहे म्हणून हा गंध याला आलेला आहे. आणि मला सुद्धा ते ज्ञान होत आहे त्या गंधाचं. फुलं वाहताना सुद्धा त्यांचीच आठवण. या फुला, इतकी सुंदर फुलं आज कशी काय पूजेला आणली? मग इतकी सुंदर फुलं, हे सौंदर्य कोणाचं आहे? कोणी दिलंय फुलाला सौंदर्य? या भगवंतानीच तर दिलेलं आहे सौंदर्य. मग ही फुलं भगवंतानीच तयार केली आहे, सौंदर्य भगवंतानी दिलेलं आहे, गंधही त्यांनी दिलेला आहे. मग तुझं तुला हे अर्पण केलं रे बाबा. यात मी काहीही केलेलं नाही. मी आज फुलं आणली देवाला. माझ्यासारखी सुंदर फुलं कोणीच आणत नाही.
बाजारात जातून सुंदर सुंदर निवडून आणतो, अर्पण झालेलं नाही. मी आहेच तिथे, त्या मीपणाचं अर्पण तिथे झालेलं नाही. अहंभावाचं अर्पण त्या फुलाच्या माध्यमातून आम्ही भगवंताला केलं पाहिजे. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मनाला मोगऱ्याची उपमा दिलीये, फुलाची उपमा दिलीये, आणि त्या मनाला अर्पण भगवंताच्या चरणी करायचं आहे. म्हणजे ते निर्माल्य होतं. निर्माल्य कधीही फुलामध्ये रूपांतरित होत नाही, ते पवित्र होतं. फुल वाळल्यानंतर निर्माल्य ज्यावेळेला होतं, अत्यंत पवित्र होतं, आणि ते आम्ही पवित्र म्हणून आमच्या डोक्याला, कपाळाला पूजेच्या वेळेला लावतो की भगवंता, माझं जीवन सुद्धा या फुलाप्रमाणे तुला समर्पित असावं, आणि या फुलाप्रमाणे ते पवित्र व्हावं. ते तुला अर्पण झालेलं आहे. त्यातील गंध, सौंदर्य सगळं तुझ्यामध्ये अर्पण झालेलं आहे. आता जे उरलेलं आहे ना निर्माल्य, त्याला ते परत कधी फुलामध्ये येणार नाही. तसा माझा जो जीवभाव आहे माझ्यामधला, हा संपूर्णपणे अर्पण मी केलेला आहे. आता हा परत कधी तो ब्रह्मरूप झालेला आहे, ऐक्य पावलेला आहे भगवंताशी, पवित्र झालेला आहे. आणि आता तो परत कधी जीवभावाला, देहभाव, त्याला कधी देहबुद्धीला कधीही प्राप्त होत नाही. जसं निर्माल्य कधी फुलाला प्राप्त होत नाही, अगदी त्याप्रमाणे. म्हणून निर्माल्य पवित्र आहे. निर्माल्याला म्हणून पवित्र त्याच्यामुळे आलेला आहे. आणि म्हणून मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. आणि याला देवपूजा यज्ञ असं ते दिलेलं आहे. म्हणून मला पूजा एन्जॉय करायची आहे. वास्तविक पूजा कोणाची होणार आहे? आत्मदेवाची पूजा होणार आहे. बाहेरच्या देवाचं फक्त निमित्त घ्यायचं आहे. एवढं जर आपण लक्षात ठेवलं तर त्या पूजेचं मला आनंद मिळणार आहे, आणि त्याला हवनाचं स्वरूप येणार आहे. म्हणून तो यज्ञ होणार आहे. ज्या ठिकाणी अर्पण बुद्धी, तो यज्ञ. आयुष्यातील सुखदुःखाची मला पर्वा नाही. जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिधा, जीवन यज्ञामधल्या सुख आणि दुःख ह्या समिधा आहे. म्हणजे सुख आणि दुःख संपूर्णपणे अर्पण करायचं, आणि माझ्या जवळ मी आनंद ठेवून घ्यायचा. प्रसाद म्हणून मला आनंद मिळणार आहे. सुख आणि दुःखाचं ज्या वेळेला समिधा म्हणून आम्ही अर्पण करतो त्या जीवन यज्ञामध्ये, त्यावेळेला मला प्रसाद, आनंदाचा प्रसाद मिळणार आहे. तो कसा असतो? प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. सगळ्या दुःखाचं निवारण करणारा असा तो प्रसाद, म्हणजे आनंद मला मिळतो. आनंदाच्या ठिकाणी सुख नाही, दुःख नाही, फक्त आनंद आणि आनंदच. आनंदाचे दोही आनंद तरंग. त्यासाठी सुखदुःखाच्या समिधा मला अर्पण कराव्या लागतात. माझा या सुखदुःखाशी काहीही संबंध नाही. मी मूळचा आनंद रूप आहे. ह्या निर्णयाला मी ज्या वेळेला घेतो त्यावेळेलाच मला आनंदाचा प्रसाद मिळतो. प्रसादे सर्व दुःखांना होतो. अशा पद्धतीचं आम्ही त्या पूजेचा संबंध अशा पद्धतीने जोडून घ्यायचा, त्या यज्ञाशी जोडून घ्यायचा, आणि त्यात अर्पण करण्याची बुद्धी आमची विकसित करायला पाहिजे. हो, साधकांनी स्वतःला साधकत्व विकसित करायचं, ते फुलवायचं. फुलवायचं म्हणजे त्याला फुलवणं म्हणतात. परवा एका कोणी प्रश्न विचारला मला साधिकेने की फुलवणं म्हणजे नेमकं काय? तर फुलवणं म्हणजे जे आम्ही ऐकतो, जे आम्ही वाचतो, ते आम्ही आमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरायचं, आणि आमचं साधकत्व फुलवायचं. त्याच्याशिवाय ते ऐक्याला प्राप्त होत नाही. झाड लावल्यानंतर त्या झाडाला खत द्यायचं, पाणी द्यायचं,
त्याला ऊन मिळेल अशी व्यवस्था करायची, तेव्हाच त्याला ते फूल येतं. आणि फूल विकसित झाल्यानंतर आम्हाला आनंद येतो की नाही पूर्णत्वाचा. पूर्ण फूल फुलल्यानंतर आनंद जो असतो तो पूर्णत्वाचा आनंद आहे, तोच आम्हाला आमच्यामध्ये घ्यायचा. आणि अशा प्रकारे यामध्ये जो सांगितलेला यज्ञ आहे की जीवाचं आत्म्यामध्ये हवन करायचं, पूजा हे पण यज्ञ, आणि जीवाचं आत्म्यामध्ये हवन या निमित्ताने करायचं. म्हणजे आता ह्या श्लोकामध्ये आम्हाला भगवंतांनी सोहम साधना सुद्धा सांगितलेली आहे. पूजा हा एक यज्ञ आणि सोहम साधना हा पण एक यज्ञच आहे. आता ह्या सोहम साधनेमध्ये यामध्ये कृती नाही, कर्म नाही. पूजेमध्ये कर्म आहे, कर्माच्या माध्यमातून पर्यंत पोहोचायचं. ते कर्म निष्काम भावाने झालं की ते निष्कर्मापर्यंत निश्चितच पोहोचत. आणि आता सोहम साधन आम्हाला सांगतात आहे, सोहम साधन सुद्धा हा एक यज्ञच आहे. यामध्ये सुद्धा जीवभावाचं आत्मभावामध्ये समर्पण करायचंच आहे. यज्ञ कोणताही घ्या, याच्यात सांगितलेले सगळ्यामध्ये अर्पण जे आहे हा जीवभावच करायचा आहे. सामुग्री आमची एक ठरलेली आहे, जीवभाव ही सामुग्री आहे. फक्त सोहम साधना, सोहम यज्ञ जो आहे हा वैचारिक आहे, जप नाही. सोहमचा जप नाही बोलला, तेथे विचारची केला पाहिजे साधके. आणि असा जीवभाव आम्हाला अर्पण करायचा आहे, आणि तो सुद्धा जीवभाव घ्यायला तयार आहे. कोण? पांडुरंग. हो, काय म्हणतात नामदेव महाराज, घ्यावे तेव्हा द्यावे, ऐसा अससी उदार. म्हणजे तू घेतल्याशिवाय काही देत नाही हे माहितीये, मग तू काय घेतोस? तो आमचा जीवभाव घेतो आणि आम्हाला आत्मभाव देतो. हा जीव त्या पांडुरंगाच्या चरणाशी ह्या जीवभावाचं समर्पण झालं की मग अंतःकरणाचा एकच निर्णय होतो, ते कोणता? परब्रह्म विटेवरी साजिरे ते मी आहे. जीव मूळचा आत्मरूप आहे. हा एकदा आमचा निर्णय झाला की जीवभाव आमचा आम्ही अर्पण केला आणि आत्मभाव आम्हाला प्रसाद म्हणून मिळाला. यज्ञाचा प्रसाद असतोच बरं का, तो घेतल्याशिवाय यज्ञ पूर्ण होतच नाही. आणि प्रसाद हा आत्मभावच हवा, दुसरा नाही. म्हणून अशा पद्धतीचा हा जो यज्ञ आहे की जे हवन आहे, ही सगळी या हवनाची मध्ये हवन म्हणून अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, ही सगळी आपली सामुग्री आहे. या सामुग्रीला वापरून या निर्णयापर्यंत जायचं. सामुग्री पण आहे आणि हा निर्णय पण होणार आहे. आता या ठिकाणी 26वा जो मंत्र आम्हाला श्लोक जो आहे, त्या 26व्या श्लोकामध्ये श्रोत्रादीचा संयम हा यज्ञ सांगितलेला आहे. याची आपण सगळ्याची माहिती करूनच घेतो आहे. आणि एकदा ही आम्हाला माहिती सगळी झाली की माझ्या पिंडाप्रमाणे मी कोणता यज्ञ करायचा हा मला ठरवायचा आहे. श्री गुरु सांगतात आहे त्याप्रमाणे तो यज्ञ मला करायचा आहे. आणि श्रोत्राची जी इंद्रिय आहे, म्हणजे आमची जी सगळी इंद्रिय आहे, त्या इंद्रियांचा संयम करणं हा सुद्धा यज्ञच आहे. त्याच्यावर संयम करायचं, काय बघायचं काय नाही बघायचं. आता डोळे उघडल्यानंतर रूप दिसणारच आहे, कानांना ऐकू येणारच आहे. मग यज्ञ कसा होईल या ठिकाणी? मग आम्हाला काय अर्पण करायचंय? या यज्ञामध्ये आम्हाला नेमकं अर्पण काय करायचंय? या यज्ञाच्या माध्यमातून आम्हाला अर्पण करायचंय की ज्या प्रतिक्रिया इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही जे भोग घेतो, ते भोग घेतल्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटणार आहे, त्या प्रतिक्रिया उमटू न देणं.
बस त्या प्रतिक्रिया उमटू न देणं हा यज्ञ आहे. डोळ्यांनी आम्ही सुंदर दृश्य पाहिलं आणि याच डोळ्यांनी आम्ही फार वाईट दृश्य पाहिलं. मग एकदा प्रतिक्रिया सुंदर उमटते आणि एकदा वाईट प्रतिक्रिया उमटते आमची, येते की नाही अंतःकरणामध्ये, ती प्रतिक्रिया आलीच नाही पाहिजे, उमटतच नाही. याला म्हणतात श्रोत्रादीचा संयम यज्ञ. ह्यासाठी योगी काय करतात? योगी इंद्रिय कोंडते. योगी आपल्या इंद्रियांना कोंडतात, म्हणजे बघत नाही, त्याचा दम करतात. योगी इंद्रिय कोंडती, पण ती भक्त लावी ती भगवत भक्ती. हा यज्ञ जर आम्हाला करायचा असेल तर भक्त लावी ती भगवत भक्ती. योगी काय करतात? विषय त्यागतात, विषयांचा त्याग करतात, सगळ्या विषयांचा त्याग करतात योगी. पण भक्त अर्पिती भगवंती. भक्त काय करतात? विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यातलं विषयत्वांचा त्याग करतात, विषयत्व अर्पण करतात. भक्त विषयत्व अर्पण करतात आणि सगळे विषय जे आहे हे भगवंताला अर्पण. याला श्रोत्रादीचा संयम यज्ञ असं म्हणतात. देवपूजा यज्ञ पाहिला आपण, त्यानंतर सोहम साधना हा एक यज्ञ, आणि आता हा श्रोत्रादीचा संयम यज्ञ, म्हणजे श्रोत्र म्हणजे कान, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय जी आमची आहेत त्याचा यज्ञ तो आम्हाला साधला पाहिजे. हो, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या सगळ्याचा अर्पण आम्हाला करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? अनुकूल प्रतिकूल चिंतन आमचं थांबलं पाहिजे. अनुकूल प्रतिकूल चिंतन आमचं थांबलं पाहिजे. हे अर्पण आहे, हे यज्ञामध्ये आम्ही अर्पण केलेलं आहे. अनुकूल प्रतिकूल चिंतन. म्हणून आम्हाला जे विचार आहे, डोळे उघडे आहेत तर आम्हाला अनुकूलही दिसणार आहे, प्रतिकूलही दिसणार आहे, दोन्ही गोष्टी दिसणार आहे. कान आमचे उघडेच आहे, ते बंद करू शकत नाही, त्यांनी अनुकूलही दिसणार आहे, प्रतिकूल पण दिसणार आहे. त्याच्याबद्दल कोणत्याच दृश्याबद्दल आमच्या अंतःकरणात प्रतिक्रिया उमटता कामा नये. अनुकूल पण प्रतिक्रिया आली नाही पाहिजे, प्रतिकूल पण प्रतिक्रिया नाही आली पाहिजे. त्याला संयम असं म्हणतात. याला संयम असं म्हणतात. कृष्णार्पणमस्तु. माझी आजी होती, प्रत्येक वेळेला ती कृष्णार्पणमस्तु म्हणायची. तिला विचारलं एकदा की तू असं का म्हणते, सगळं त्या कृष्णाला का अर्पण करते? ती म्हणायची तुला कळेल, आज तुला कळणार नाही ही गोष्ट, पण ज्या वेळेला या यज्ञांचा अभ्यास केला त्यावेळेला मला खरंच कळलं कृष्णार्पणमस्तु म्हणजे. वेळ आली की कळतं म्हणतात, त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट त्या कृष्णाला अर्पण करायची. ती सवय तशी लावून घेतली होती. तो त्यावेळेचा बालपणाचा संस्कार, त्या संस्काराला थोडं खतपाणी मिळालं आणि कळलं कृष्णार्पणमस्तु म्हणजे काय. म्हणून कानामध्ये शब्दांचं हवन, डोळ्यामध्ये रूपाचं हवन. हवन म्हणजे अर्पण करणं. म्हणजे डोळ्यांनी तो विषय पाहिला ना, तो डोळ्यांपर्यंतच मर्यादित, त्याचं पुढे तो फुलवणारच नाही, तो विषय फुलवायचाच नाही. काय सुंदर दृश्य पाहिलं हो, फार छान, मला फार आवडला. त्यांची ती गाडी ना मला फार आवडली, फार सुंदर कार घेतली, अतिशय आवडली, रंगही फार छान आवडला, आणि तशी गाडी घेण्याची इच्छा मनात झाली. तो विषय फुलला आणि डोळ्यांनी तो बघितलं, ते रूप बघितलं,
डोळ्याने रूप बघितलं आणि ते फुललं, पुढे विषयाच्या नावाखाली ते फुललं. आता डोळ्याने ते रूप बघितल्याबरोबर त्या रूपाचं हवन त्या डोळ्यातच करायचं. म्हणजे काय करायचं, ते रूप डोळ्यालाच अर्पण करायचं. म्हणजे काय करायचं, पुढे तो विषय फुललाच नाही, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही, अनुकूल प्रतिकूल चिंतनच आम्ही जर केलं नाही. गाडी दिसली छान आहे, डोळे बंद करून घ्यायची काही गरज नाही. चांगली गाडी दिसल्यानंतर डोळ्यांनी ती बघायची, विचार करायचा, मला गाडी दिसलीये छान, चांगली गाडी दिसलीये, चांगली गाडी आहे, इथपर्यंतच थांबवायची प्रतिक्रिया. याला म्हणतात रूपाचं डोळ्यामध्ये हवन करणं. कठीण आहे की नाही हो, किती कठीण आहे. प्रतिक्रिया उमटू न देणं, अनुकूल प्रतिकूल चिंतन न करणं त्याबद्दलच. परवडणारं साधन आहे का, परवडणारा हा आहे का यज्ञ? अजिबात नाही. शब्दाचं वाणीमध्ये हवन करायचं सांगितलं, यज्ञच आहे. आता शब्दाचं वाणीमध्ये हवन करायचं म्हणजे काय करायचं, सत्यम बृहत प्रियम बृहत. सत्य बोलायचं, पण दुसऱ्यांना प्रिय असेल तर, दुसऱ्यांना लागत असेल, दुःख होत असेल तर ते सत्य सुद्धा असलं, सत्य असलं तरी सुद्धा सांगू नये, अजिबात सांगू नये. आपल्याला एक आनंद मिळत असतो, मी केव्हा जाऊन सांगतो की हे खोटे बोलले आणि आपलं काम करून घेतलं, त्यांच्या समोर आपण सांगून त्यांना जर आपण दुखवत असू तर ते दुखवले की आम्हाला फार आनंद मिळतो. दुसऱ्यांची म्हणून दुसऱ्यांना लागेल असं आम्ही कधीही बोलू नये. तिथल्या तिथेच आम्हाला तो विषय थांबवता आला पाहिजे. तिथल्या तिथे हा विषय जर थांबत असेल तर प्रतिक्रिया शून्य अशी आमची कृती होते. प्रतिक्रिया शून्य असं आमचं कर्म होतं. हवन झालं म्हणून रूपाचं हवन करायचं, वाणीमध्ये शब्दाचं हवन करायचं, कानामध्ये सुद्धा शब्दाचं हवन करायचं. याला हवन असं म्हणतात, म्हणजे अर्पण करायचं. तिथल्या तिथे तो विषय तिथेच थांबवता आलं पाहिजे. काका ज्या वेळेला आपल्याला भेटतात तेव्हा ते सांगत नाही मी अमरावतीहून आलो आणि मग अमरावतीला खूप छान व्यवस्था झाली, खूप चांगले लोक आहे. आपण किती रसभरीत वर्णन करतो हो, की आम्ही आत्ता जाऊन आलो यवतमाळ, काही विचारू नका, यवतमाळच्या लोकांनी आमचं एवढं चांगलं स्वागत केलं. रसभरीत आपण वर्णन करतो. तो यज्ञ होत नाही. असं केल्याशिवाय, हा यज्ञ केल्याशिवाय आमचा मिथ्यत्वाचा निश्चय होतोच नाही. म्हणून ही मनोरचना आम्हाला सांभाळायला पाहिजे. ह्या यज्ञामध्ये, यज्ञ या संकल्पनेमध्ये देणं घेणं हा व्यवहार नसतो. आम्ही दिलं म्हणजे मग तो आम्हाला वापस करेन, रिटर्न गिफ्ट नाही. यज्ञ संकल्पनेमध्ये रिटर्न गिफ्ट नाही. रिटर्न गिफ्ट नाही, रिटर्न फक्त प्रसादच, रिटर्न फक्त आनंदच, रिटर्न फक्त समाधानच. आणि ते रिटर्न नाही, ते इथे इथेच आहे, माझ्याच जवळ आहे सगळं. ते समाधान, तो आनंद माझ्यामध्येच आहे. ते माझ्यामध्ये, माझ्या जवळ आहे, ते मला पटकन मिळून जातं. म्हणून देण्या घेण्याचा जो व्यवहार आहे हा या यज्ञाच्या संकल्पनेमध्ये नाही. म्हणून आपण बघितलंय मांडुक्यामध्ये परवा की हा मार्ग कसा आहे, मार्गरहित असा पंथ आहे. अनद्भग असा हा मार्ग आहे. हो, प्रत्येकाची वाटचाल वेगळी आहे,
प्रत्येकाला वाटचाल वेगळी करायची आहे, आपल्या पिंडाप्रमाणे वाटचाल करायची आहे. आणि श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, श्री गुरूंना आपला पिंड चांगला माहित असतो. श्री गुरु आपल्याला आपल्या पिंडाप्रमाणे साधन देत असतात, तेच करायचं असतं, इतकंच करायचं असतं आणि तेवढंच करायचं असतं आणि तसंच करायचं असतं. आग्रह, तिन्ही शब्दावर, तिन्ही तवर आग्रह करायचा, आग्रह वृत्ती इथे ठेवायची. आणि म्हणून आम्हाला अशा पद्धतीने हे यज्ञ सांगितले. सगळी इंद्रियांची कर्म प्राणामध्ये अर्पण करायची. 27वा मला श्लोक सांगतोय की सगळी इंद्रियांची जी कर्म आहे ना, ही सगळी कर्म प्राणामध्ये अर्पण करायची. आम्हाला हे सगळं, याच्यानंतरचे जे सगळे यज्ञ आहे हे अतिशय कठीण आहे. सामान्य माणसं, आमच्यासाठी, साधकासाठी देवयज्ञ आणि जीवभावाचं आत्मस्वरूपामध्ये हवन म्हणजे सोहम साधना, हे दोनच यज्ञ आपल्यासाठी शक्य आहे. काकांनी सांगितलंय, मी नाही सांगत. मी कोण आहे आपल्याला यज्ञ सांगणारी? कोणता यज्ञ करा आणि कोणता नाही करा. अधिकारवाणीतून आलेलं केव्हाही संस्कारक्षम असतो. आणि म्हणून काका म्हणतात आहे की देवयज्ञ पूजन किंवा जीवभावाचं आत्मस्वरूपामध्ये हवन म्हणजे सोहम साधना, ह्या दोनच गोष्टी आमच्यासाठी शक्य आहे. एक यज्ञ यातला आहे, एक यज्ञ बाहेरचा आहे. देवयज्ञाची जी सामुग्री आहे ही बाहेरची आहे. देवपूजा जी आहे, देवयज्ञ जो आहे, ही सामुग्री बाहेरची आहे. आणि सोहम साधनेची सामुग्री आमच्या आतमध्येच आहे. त्याचं आपल्याला हवन करायचं आहे. म्हणून हे बाकीचे यज्ञ इथे जे सांगितलेले आहे, गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले आहे, ही सगळे आम्हाला अतिशय कठीण आहे. द्रव्य यज्ञ पण सांगितलेला आहे. आता हा जो द्रव्य यज्ञ आम्हाला सांगितलेला आहे, या द्रव्य यज्ञामध्ये दाता, दान, देय ही त्रिपुटी आहे. एखाद्याला ज्या वेळेला आम्ही दान करतो त्यावेळेला, आता ह्या यज्ञाचा पण आम्हाला दर्जा सांभाळावा लागतो बरं का. खूप मोठा दर्जा आम्हाला या ठिकाणी सांभाळावा लागतो की ज्याला आम्हाला दान द्यायचं आहे तो आमच्यापेक्षा दान घेणारा श्रेष्ठ आहे. हा दर्जा आम्हाला या यज्ञामध्ये सांभाळावा लागतो. हा दर्जा आम्हाला सांभाळावा लागतो की आम्ही ज्याला दान देतोय ना, तो आमच्यापेक्षा नक्की श्रेष्ठ आहे. हा दर्जा जेव्हा सांभाळतो, आपण दान देतो तेव्हा मी स्वतःला श्रेष्ठ समजतो. मी दान दिलं. आम्ही 10 लाख रुपये मंदिराला दान केले, आम्ही किती श्रेष्ठ असं समजतो आपण. नाही, जो स्वीकारतो ना आमचं दान, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतो. स्वीकारणारा जास्ती श्रेष्ठ असतो. त्याला सगळं चांगल्या वाईट सकट ते स्वीकारावं लागतं. जनकाचा आणि दशरथांचा रामायणामधला संवाद हा फार सुंदर आहे. जनक राजा म्हणतात आहे दशरथांना, आपण श्रेष्ठ आहात. आमच्या कन्येला आपण घेतलं, चांगल्या वाईट गुणांसकट स्वीकारलं. कन्या दान झालेलं आहे आणि चांगल्या वाईट गुणांसकट आपण तिला स्वीकारलेलं आहे. आपण श्रेष्ठ आहात. माझ्याकडून आपण दान घेतलं. आणि दशरथ राजा म्हणतात, राजा नाही, अरे दान देणारा श्रेष्ठ आहे रे, दातृत्व त्याचं आहे. त्या ठिकाणी कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ असा तो संवाद आहे. काय दर्जा सांभाळला गेलेला आहे. आपल्या ठिकाणी आपण इतकुस जरी काही कोणाला दिलं ना, तर लगेच आपण पाणी पित असताना दुसरा जर आला तर लगेच आपण त्याला पाणी देतो आणि मी दिल्याचं आपण तेवढं स्वतःच कौतुक करतो. माझ्या मधलं पाणी मी त्याला दिलं, मी श्रेष्ठ आहे. त्यांनी दान स्वीकारून माझ्यावर उपकार केले ही भावना तिथे नसते.
आणि असं आमचं वर्म चुकतं आणि चुकली आहे वर्म मग त्याला पण असं या ठिकाणी 28व्या श्लोकामध्ये त्यांनी तपोयज्ञ दिलाय, स्वाध्याय यज्ञ दिलेले आहे. स्वाध्याय यज्ञ सुद्धा वेदोनित्यमध्ये येतात. रोज अध्ययन करा, रोज अध्ययन करा. स्वाध्याय यज्ञ हे सगळे यज्ञ जे आहेत, द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, तप करा. काया वाचा मनाने आम्हाला जे करावं लागतं ते सगळं यज्ञामध्ये आलं पाहिजे, ते अर्पण. आणि हे सगळे यज्ञ आम्हाला करायचे. आणि हे सगळे यज्ञ जर करायचे असतील पुढे सुद्धा 29, 30 आणि 31 मध्ये हे सगळे यज्ञ दिलेले आहे की अपान वायू, प्राणवायू आणि प्राणवायू मध्ये अपान वायूचं हवन करायचं. पण हे सगळे जे यज्ञ आहे हे आमच्या अगदी आम्हाला आता कठीण जाणारे असे यज्ञ आहे. म्हणून आपल्यासाठी दोनच यज्ञ फार महत्वाचे आहे, एक सोहम आणि दुसरा देवयज्ञ, देवपूजा. आणि हा जो निष्काम जो सांख्य कर्मयोगी असतो, हा सांख्य कर्मयोगी त्याचं यज्ञ कोणतं असतात, त्याची सगळी कर्म ही यज्ञमय होतात. आणि ते ब्रह्मार्पण, ब्रह्महवी, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम अशा पद्धतीचा ब्रह्मयज्ञ या ठिकाणी आम्हाला सांगितलेला आहे गीतेनी. सोहम साधना हा सुद्धा ब्रह्मयज्ञच आहे. आता सुनील काकांनी मला इथे छोटीशी नोट लिहून पाठवली आपल्या सगळ्यांसाठी. आणि म्हणून सोहम साधना सुद्धा ब्रह्मयज्ञच आहे. या ठिकाणी ब्रह्मयज्ञ सांगितलंय. या 24व्या श्लोकाच्या अंतर्गत आम्हाला ब्रह्मयज्ञ सांगितलेलं आहे. यज्ञ म्हटलं की त्या यज्ञामध्ये एक हवन असतो, दुसरं हविद्रव्य असतो, यज्ञकुंड असतो आणि यज्ञ हवन करणारा याज्ञिक असतो. हे सगळे यज्ञाचे घटक आहेत की नाही. आता जो ब्रह्मयज्ञ करतो, जो सांख्य कर्मयोगी आहे, त्याच्या दृष्टीने हवी सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजे त्यामध्ये टाकणारं द्रव्य जे आहे हे पण ब्रह्मच आहे. ज्यांनी तो अर्पण करायचं आहे, ती आहुती ज्यांनी अर्पण करायची ती पळी सुद्धा ब्रह्मच आहे. तो हवन करणारा जो आहे व्यक्ती, तो पण ब्रह्म, ओतणारा ब्रह्मच आहे. आणि ज्यात ओतायचं अग्नीमध्ये ते पण ब्रह्मच आहे. क्रिया सुद्धा ब्रह्मच आहे. ही सगळी यज्ञाची सामुग्री आहे. या सगळीमध्ये ब्रह्म आहे अशा निश्चयाने त्याचं जीवन चाललेलं असतो. निश्चय महत्वाचा, याच्यामध्ये कृतीपेक्षा निश्चय फार महत्वाचा आहे. आम्हाला हा निश्चय समजावा म्हणून यज्ञाचा आम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक रूपक दिलेलं आहे, यज्ञाचं रूपक दिलेलं आहे. पण आम्हाला निश्चय फार महत्वाचा आहे. सगळं जे काही आहे, जी काही क्रिया आहे, जे काही दिसत आहे, हे सगळं ब्रह्मरूपच आहे. ते मी आहे. अशा पद्धतीने हा ब्रह्मयज्ञ आहे. या निश्चयात ज्याचं जीवन चाललेलं आहे हे महत्वाचं आहे. कासयाने पूजा करू केशी राजा. तुकाराम महाराज म्हणतात की भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर भगवंत, तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुझी पूजा मी कशाने करू, तू ब्रह्मरूप, फूल पण मला ब्रह्मरूप दिसतंय, बेलाचं पान ब्रह्मरूप दिसतंय, पाणी पण ब्रह्मरूपच आहे. देवपूजा यज्ञामध्ये मी तुला अर्पण केलं ही भावना होती. लक्षात घ्या, हे सगळं हवी द्रव्य तुला मी अर्पण केलेलं आहे. एकही प्रतिक्रिया उमटलेली नाही. पण इथे मात्र तेच सगळं काही आहे. फूल ब्रह्मरूपच आहे, दर्भ पण तेच ब्रह्मरूपच आहे, पाणी पण तूच आहे. तुला काय देणार मी, तुला मी काय अर्पण करू. सगळीकडे जर तेच आहे, एकच वस्तू आहे, एकमेव अद्वितीय आहे, तर अर्पण करायला दुसरं काही लागेल ना. हो, मला जर आपल्याला काही द्यायचं असेल, पेन द्यायचं असेल, तर आपण दुसरे, मी दुसरे पेन
दुसरे आहे तेव्हाच मी देऊ शकेल की नाही. पण इथे सगळंच एक आहे. पण इथे कर्म होणार कसं, क्रिया होणार कशी, देण्या घेण्याचा व्यवहार होणार कसा? अजिबात होणार नाही. सगळीकडे तूच तू आहे. ब्रह्मयज्ञ चालू आहे. ब्रह्मार्पण ब्रह्महवीर. म्हणून ज्ञानाग्नी चेनी मुखे जे ते जाळीली कर्म अशिखे ते परब्रह्मची मनुष्य वेखी ओळख तू. माऊली म्हणते ज्ञाननिष्ठेने जो ज्ञानी झालाय ना त्याच्यासाठी सर्व कर्म हे ब्रह्मच आहे. त्यांच्या का सगळीकडे ब्रह्म का दिसतंय? भेद बुद्धीचा त्या ठिकाणी संपूर्ण निराश झालेला आहे. शास्त्र समजून घ्या. भेद बुद्धीचा पूर्णपणे निराश झालेला आहे. यत रजत तत् शुक्तिकार एवं. सगळ्या अरे जगत हा ब्रह्माचा लीला विलास आहे. जगत ब्रह्माचा लीला विलास आहे हे त्यांनी जाणलेलं आहे. त्या ठिकाणी भेदबुद्धीचा अत्यंतिक अभाव आहे. ब्रह्मभाव जेथे पूर्णपणे विकसित फुललेला आहे, विकसित नाही म्हणणार मी, फुललेला म्हणते. ऐक्याकडची बाजू आहे. ऐक्याकडची भाषा आहे ही, स्वरूपाकडची भाषा आहे. त्यामुळे इथे हा पूर्णपणे ब्रह्मविलास आहे. मग अशा वेळेला ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्मयज्ञ. एकची माती नाना परी सुगडे. माती दिसते सुगड, रांजण दिसत नाहीये. सूत दिसतोय, कपडा दिसतच नाहीये. पाणी दिसतंय, सागर, लाटा, तरंग, बुडबुडा दिसतच नाहीये. भेदबुद्धीचा संपूर्णपणे निराश झालेला आहे. आणि ही अशी भक्कम बैठक आम्हाला तयार करायची आहे. ही भक्कम बैठक आम्हाला तयार करायची आहे. त्यासाठी शास्त्र अभ्यास आहे, त्यासाठी श्रवण आहे. साधनेला अशी भक्कम बैठक मिळणं अत्यंत गरजेचं आहे. हो, साधक म्हणून आहे. कालच सांगितला मुद्दा, परमार्थाचा केंद्रबिंदू हा साधक आहे आणि मी तो केंद्रबिंदू आहे. हे जोपर्यंत आम्ही ही मनोरचना जोपर्यंत तयार करून घेणार नाही तोपर्यंत आमची साधकत्वाची दृष्टीचा त्या अनुषंगिक आमचा अभ्यास होणार नाही आणि ते साधकत्व फुलणार नाही, विकसित होणार नाही, ऐक्याला जाणार नाही. हेच सगळ्यात महत्वाचं आहे. बाकी सगळं मिथ्या आहे. काकांचं वाक्य. आणि म्हणून आम्ही जे कर्म करतो, देहाला धरून करतो, हे सगळं जे करायचे आहे, हे सगळं आम्ही कर्म करत असताना हे सगळं मिथ्या आहे, अध्यस्त आहे. देहही अध्यस्त आहे, जगही अध्यस्त आहे. ही दृष्टी आमची अगदी पक्की पाहिजे. नाहीतर काका म्हणतात इथे जर आम्ही ही दृष्टी जर आमची नसली पक्की तर आम्हाला चकवा लागला. काकांनी चकवा हा शब्द वापरलाय. हो, गीतेचं पुस्तक ज्यांच्याकडे असेल त्यांनी उघडून बघा. हा शब्द फार महत्वाचा आहे. या चकव्यामध्ये आम्ही फसता कामा नाही. कोणता चकवा असतो? जो बोलतो की नाही. बघा कसा चकव्यामध्ये आपण फसतो. काय छान बोलतात होते, त्यांना नक्कीच सगळं ब्रह्मज्ञान झालेलं आहे. म्हणजे बोलता येणं हे ब्रह्मज्ञान झाल्याचं लक्षण, ब्रह्मानुभव आल्याचं लक्षण. मग आम्हालाही तसं बोलता आलं पाहिजे. मग आता आमचा अभ्यास सगळा बोलण्यासाठी सुरू होतो. तुमच्यासारखंच आम्हाला बोलता आलं पाहिजे. बोलून नाही होत हे. बोलता बोलता अनुभव येते. बोलणं हे मला माझं साधन म्हणून स्वीकारायचं आहे. लक्षात घ्या, हा फरक आहे की नाही. त्यांच्यासारखं मला बोलता आलं पाहिजे कारण ते बोलतात म्हणजे ते मुक्त आहे. हा चकवा आहे की नाही. म्हणून हा चकवा आम्हाला लागता कामा नये आणि आम्ही ह्या चकव्यातून आम्ही बाहेर पडावं.
म्हणून देहासंग असे परी चैतन्य सारिखा दिसे. देहाच्या संघाबरोबरच पण तो चैतन्य सारखा दिसतो, कारण सतत चैतन्याकडे वृत्ती असते. आणि तो ब्रह्मयज्ञ होत असतो. त्याला ब्रह्मयज्ञ असं म्हणतात. आणि असा ब्रह्मयज्ञ करीत असताना सुद्धा पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके भावे. तरी सुद्धा आम्ही समाधी साधन संजीवन नाम स्मरण देवाचे करावे आहे, अखंड नाम जपत जावे. अखंड नाम जपत जावे. हो, ब्रह्मयज्ञाच्या वेळेला ही दृष्टी माझी विकसित झाली पाहिजे. ब्रह्मदृष्टी म्हणतात. ही ब्रह्मदृष्टी ज्या वेळेला विकसित होईल तेव्हा मग आम्ही देहासंग असून सुद्धा चैतन्यासारखं आम्ही आहे, मूळचं चैतन्य रूपाला आम्ही प्राप्त झालेलो राहू. सांख्य कर्मयोग. आणि म्हणून या ठिकाणी भगवंतांनी यज्ञाचे प्रकार सांगितले आणि सांगितले की मग साधकांनी हे सगळं लक्षात घ्यायचं. आजचे यज्ञ जे यांना सांगितलेले हे सगळे लक्षात घ्यायचं, आपल्या पिंडाचा अभ्यास करायचा आणि पुढच्या गुरुवारी ऐकण्यासाठी तत्पर राहायचं. की मग नेमका साधकांनी ज्ञान यज्ञ हे सगळं लक्षात घेऊन ज्ञान यज्ञ करायचं आहे हे आता आमच्या लक्षात आलं. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम हे ऐकून आम्ही ब्रह्मयज्ञ म्हणजे काय आमच्या लक्षात आलं सगळं. आणि हे याच्यासाठी आम्हाला ज्ञानयज्ञ करावा लागतो. तर त्या ज्ञान यज्ञासाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हे कसं करायचं. श्री गुरूंना प्रश्न विचारायचे. श्री गुरु सेवा म्हणजे काय. ज्ञान यज्ञ जर आम्हाला हा करायचा असेल तर हे ऐकण्यासाठी पुढच्या गुरुवारी तत्पर राहायचं. ज्ञान यज्ञ माझ्याकडून झाला पाहिजे हा निश्चय बाळगायचा आणि ज्ञानरूप होऊन राहायचं. स्वाध्याय, त्याला गीता स्वाध्याय मंच असं म्हणतात, याला सूत्रात्मक अभ्यास असं म्हणतात. हा आपल्या प्रत्येकाकडून व्हावा मी काकांच्या चरणी प्रार्थना करते. पुढच्या गुरुवारी सुनील काकांच्या अधिकारवाणी मधून तद्विधी प्रणिपातेन हे निश्चित आपण ऐकू. आज या ठिकाणी चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण.